तूळ राशी जून पौर्णिमेनंतर तुमच्या घरात मोठ्या आनंदाची बातमी देवही थांबवू शकणार नाही. तूळ राशीच्या जातकांनो हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण 29 जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात अशी उलथापालथ आणणार आहे ती ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल. आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, जिथे तुम्हाला अपयश मिळालं आणि जिथे नशिबात तुमच्याशी खेळत होतं, ते सगळं इथेच संपणार आहे. ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं, या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीवर असा योग तयार होतो जो एकदा सुरू झाला तर देवही थांबवू शकत नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आज मी सांगणार आहे त्या 7 घटना ज्या 15 जून नंतर एका मागोमाग एक तुमच्या आयुष्यात घडतील. त्यातील किमान एक घटना तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल आणि सध्या अडचणीत असाल किंवा मनातून हार मानायची वेळ आली असेल, तर हा व्हिडिओ देवाचा इशाराच समजा. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची घटना बहुतेक लोक दुर्लक्षित करतात आणि तिथेच नशीब हातातून निसटतं. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता घटना क्रमांक 1, अडकलेलं नशीब अचानक फिरणार. तूळ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य एकाच जागी अडकलं आहे, तुम्ही कितीही मेहनत केली तरी पुढे काहीच हलत नाही, तर जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी नशीब बदलणारा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनीचा कर्मयोग सक्रिय होतो आणि या राशीसाठी शनी हा केवळ ग्रह नाही, तर तो न्याय करणारा देव आहे. ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करताय, ज्या फाईल्स, अर्ज, इंटरव्ह्यू, निर्णय तुमचे अडकले होते, जिथे आता काहीच होणार नाही असं वाटत होतं, ते सगळं अचानक हालायला लागेल. कोणताही मोठा संघर्ष नाही, कोणतीही विनंती नाही, फक्त एक फोन कॉल, एक मेसेज, एक अनपेक्षित भेट आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे आत्ताच का आणि आजच का? कारण ही अमावस्या तुमच्या जुन्या कर्माचं फळ देणार आहे, जे तुम्ही कधी कुणाला सांगितलं नाही. जे दुःख तुम्ही शांतपणे सहन केलं, त्याची दखल आता विश्व घेत आहे. पण लक्षात ठेवा, या काळात एक मोठी चूक करू नका. घाईघाईने निर्णय घेऊ नका, कुणाचं ऐकून नकार देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचा विश्वास गमावू नका. कारण एकदा नशीब फिरायला लागलं की ते थांबत नाही आणि ही सुरुवात आहे त्या 7 घटनांपैकी ज्या तुमचं आयुष्य हे कायमचं बदलून टाकणार आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता घटना क्रमांक 2, आनंदाची बातमी, डोळ्यात पाणी आणणारा क्षण. तूळ राशीच्या जातकांनो, ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण ही फक्त चांगली बातमी नाही, तर ही अनेक रात्रींच्या अश्रूंना उत्तर आहे. जूनची मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा क्षण घेऊन येत आहे ज्याची तुम्ही मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली होती, पण कुणालाही सांगितलं नव्हतं. ज्योतिषशास्त्र सांगतं, या पौर्णिमेला चंद्रमनाच्या खोल थरांवर प्रभाव टाकतो आणि तुमच्या राशीसाठी मनाशी जोडलेली इच्छा पूर्ण होण्याचा देखील योग तयार होतो. ही आनंदाची बातमी कुठून येऊ शकते? ज्या नोकरीसाठी तुम्ही अनेक वेळा अपयशी ठरलात, प्रमोशन जे दरवेळी कोणा दुसऱ्यालाच मिळालं, व्यवसायातील अडकलेली डील, कर्ज, कोर्ट केस किंवा सरकारी कागदपत्र किंवा घरातील एखाद्या व्यक्तीबाबत चिंताजनक गोष्ट, यापैकी एक गोष्ट अचानक तुमच्या बाजूने वळेल आणि ही बातमी अशी असेल, ती ऐकताना तुमच्या तोंडून शब्दही निघणार नाही. क्षणभर शांतता आणि मग डोळ्यात नकळत पाणी, कारण ही बातमी यशाची नाही तर सुटकेची आहे. खूप दिवसांपासून मनात दडलेलं आता तरी ठीक होईल का या एका वाक्याचं उत्तर या पौर्णिमेनंतर मिळणार आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा इशारा आहे. ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर कुणालाही लगेच सांगू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका आणि गर्वाला जागा देऊ नका, कारण हा योग शांतपणे स्वीकारला तरच टिकतो. या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही, तो तुमच्यावर कृपा करत आहे. आणि लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. ही दुसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जूनच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा.
चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता घटना क्रमांक 3, पैशांचा अडथळा तुटणार आणि आर्थिक चक्र बदलेल. तूळ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो पण टिकत नाही, मेहनत होते पण परिणाम मात्र दिसत नाही आणि जबाबदाऱ्या वाढतच चालल्या आहेत, तर जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनी आणि राहूचा प्रभाव तुमच्या शनीच्या धनभावावर पडतो. हा योग पैसा अडकवणारा नसून पैसा सोडवणारा आहे. याचा परिणाम कसा दिसेल तर अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक मिळतील, जुने उधार, थकबाकी, बोनस परत येईल, नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल, खर्चावर नियंत्रण येऊ लागेल, हातात काहीच राहत नाही ही भावना कमी होईल. ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे सुरू होणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पौर्णिमा तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार नाही, पण ती तुमचं आर्थिक नशीब योग्य दिशेने वळवणार आहे आणि हेच सगळ्यात मोठं वरदान आहे. या काळात तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल जी आधी लहान वाटेल पण भविष्यात मोठा फायदा देईल. इथे एक मोठी चूक टाळा. कुणालाही पैसे उधार देऊ नका. झटपट नफा असलेल्या स्कीमपासून दूर राहा. जुन्या कर्जाचा नवीन कर्जांनी भरणा करू नका, कारण शनी फक्त शहाणपणाला साथ देतो. या पौर्णिमेनंतर पैशांबाबत तुमची मानसिकता बदलेल आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हाच नशीबही बदलायला सुरुवात होते. ही तिसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतर तुमच्या राशीला हळूहळू आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जाणार आहे. आता घटना क्रमांक 4, शत्रूंचा पडदा फाटेल, नकारात्मक लोक स्वतःच दूर जातील. तूळ राशीच्या जातकांनो, आज एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का जे समोर गोड बोलतात पण मागे तुमचं नुकसान करतात? जर उत्तर हो असेल तर ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी डोळे उघडणारा काळ घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की या पौर्णिमेला शनी आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या राशीच्या संबंध भावावर पडतो. यामुळे भ्रम तुटतो आणि सत्य स्पष्ट दिसू लागतं. आता काय घडेल या काळात तर खोटे मित्र हे तुमच्या आयुष्यातून स्वतःच दूर होतील. ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला होता त्यांचा खरा चेहरा समोर येईल. पाठीमागून नुकसान करणारे लोक उघडे पडतील. अनावश्यक वाद आणि गैरसमज थांबतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. देव स्वतः तुमच्या आयुष्यातून चुकीची माणसं काढून टाकणार आहे. कदाचित सुरुवातीला थोडं वाईट वाटेल, मी याच माणसासाठी एवढं केलं होतं असं देखील मनात येईल, पण लक्षात ठेवा, ज्यांची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाणंच योग्य असतं. इथे पण एक फार मोठा इशारा आहे. कुणाशीही भांडण करू नका. सत्य उघडं पाडण्यासाठी धडपडू नका. सूड घ्यायचा विचारही करू नका, कारण शनी शांत राहणाऱ्यांच्या बाजूनेच उभा राहतो. या पौर्णिमेनंतर तुमचं वर्तुळ लहान होईल, खूप शुद्ध आणि सुरक्षित होईल. ही 4थी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतर तुमच्या राशीला मानसिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत शक्ती देणार आहेत. आता घटना क्रमांक 5, मनाला शांती मिळेल, झोप परत येईल. तूळ राशीच्या जातकांनो, खूप दिवसापासून एकच प्रश्न तुमच्या मनात घोळतोय का? मी थकलोय पण थांबू शकत नाही. रात्री झोपायला गेल्यावर डोळे मिटतात पण विचार थांबत नाही. भविष्याची भीती, जुन्या आठवणी आणि मनातील अस्वस्थता ही झोप चोरून नेते. जूनची ही मोठी पौर्णिमा या सगळ्यांवर हळूच पण ठामपणे उपाय घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं या पौर्णिमेला चंद्र आणि शनीचा संतुलित योग हा तुमच्या राशीच्या मनोबलावर परिणाम करतो. यामुळे मन स्थिर होतं आणि आतली घुसमट देखील कमी होते. आता तुम्हाला काय बदल जाणवणार आहे तर मनावरील ओझं हलकं होईल. सतत चालणारे जे विचार आहेत ते शांत होतील. छोट्या गोष्टींचा ताण कमी वाटेल. झोप लागायला सुरुवात होईल. सकाळी उठल्यावर मन जरा हलकं वाटेल. हा बदल अचानक मोठा नसेल पण तो खूप खरा आणि खोल असेल. कारण ही पौर्णिमा तुम्हाला शिकवते की सगळं आपल्या हातात नसतं आणि ते स्वीकारणंही शक्तीचं लक्षण नाही. आता या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. तूळ राशी, स्वतःला दोष देणं थांबवा. जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवू नका. सगळं लगेच ठीक होईल अशी अपेक्षा ठेवू नका. शनी धीर देणाऱ्यांना आतून मजबूत करतो. या पौर्णिमेनंतर तुम्ही पहिल्यांदाच जाणवाल मी शांत आहे आणि तेच ठीक आहे. ही 5वी घटना त्या 7 घटनांपैकी आहे ज्या जून नंतरच्या तुमच्या राशीला आतून सावरणार आहेत. आता घटना क्रमांक 6, देवाची कृपा स्पष्टपणे जाणवेल, दैवी संरक्षण सुरू होईल. तूळ राशीच्या जातकांनो, ही घटना फक्त ऐकण्यासाठी नाही तर ही घटना अनुभवण्यासाठी देखील आहे.
जूनची मोठी सोमवती पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काळ घेऊन येत आहे जिथे तुम्हाला पहिल्यांदाच देव जवळ असल्याची जाणीव होईल. ज्योतिषशास्त्र सांगतं की या पौर्णिमेला शनी, चंद्र आणि दैवी शक्तींचा विशेष संगम तुमच्या राशीवर परिणाम करतो. यामुळे माणूस संकटात असतानाही अदृश्यपणे वाचतो. आता या काळात तुम्हाला काय जाणवेल तर मोठं संकट येऊनही न आल्यासारखं, टळल्यासारखं वाटेल. योग्य वेळी योग्य माणूस भेटेल. चुकीचा निर्णय हा शेवटच्या क्षणी थांबेल. अपघात, तोटा किंवा वाट टळतील. आज देवाने वाचवलं असं देखील तुमच्या मनात येईल. हे सगळं योगायोग नाही, ही कृपा आहे. कदाचित तुम्ही खूप वेळा म्हणालात, देव मला पाहत नाही का? पण सत्य हे आहे की देव सगळं पाहत होता, फक्त वेळ योग्य होण्याची वाट पाहत होता. या काळात एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. देवाला अटी घालू नका, इतरांशी स्वतःची तुलना करू नका. जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृपा कृतज्ञतेवरच वाढते. या पौर्णिमेनंतर तुमचं नशीब हळूहळू पण ठामपणे सुरक्षित दिशेने पुढे जाईल. तुम्ही एकटे नाही आणि कधीच नव्हता. ही 6वी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतरच्या तुमच्या राशीला दैवी संरक्षणाच्या कवचात ठेवणार आहे. आता घटना क्रमांक 7, आयुष्याची नवीन सुरुवात, जुना अध्याय कायमचा बंद. तूळ राशीच्या जातकांनो, ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण इथे भविष्य नाही तर नवजन्माची घोषणा आहे. जूनची ही मोठी सोमवती पौर्णिमा फक्त ग्रहांची हालचाल नाही, ही तुमच्या आयुष्यात जुना अध्याय बंद करणारी रेषा आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीवर शनीचा सर्वात खोल प्रभाव सुरू होतो, जो माणसाला तोडत नाही तर बनवतो. आता काय कायमचं तुमच्यासाठी बदलणार आहे तर जुने दुःख आता तितके बोचणार नाहीत. अपयशाची भीती कमी होईल. स्वतःबद्दलचा आदर वाढेल. मी काहीतरी करू शकतो ही भावना जागी होईल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. ही बदलांची प्रक्रिया मोठ्या आवाजात येणार नाही, पण ती आतून शांतपणे सुरू होईल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःला म्हणाल, मी इतका कमकुवत कसा होतो. इथे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा आहे. भूतकाळाला पुन्हा उकारू नका. जुन्या लोकांकडे परत जाऊ नका. स्वतःला कमी लेखू नका, कारण जे संपलंय ते परत आणणं ही नवीन सुरुवात मोडू शकतं. ही पौर्णिमा तुम्हाला सगळं देणार नाही, पण ती तुम्हाला स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे. आणि एकदा तो विश्वास आला की जगात अशी कोणतीही ताकद नाही जी तुम्हाला थांबवू शकेल. तर ह्या होत्या त्या 7 घटना ज्या जूनच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा इशारा पण गरजेचा देखील आहे. तूळ राशीच्या जातकांनो, इथे थोडं थांबा, कारण हा भाग सर्वात जास्त लोक दुर्लक्षित करतात आणि मग तिथेच नशीब हातातून निसटतं. जूनची ही मोठी सोमवती पौर्णिमा तुमच्यासाठी संधी घेऊन येते, पण त्या संधीसोबत एक कठोर इशाराही देते. या काळात अहंकार केला, चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवला, देवाला विसरून मीच सगळं करतो असं वाटलं तर मिळणारा योग हळूहळू कमजोर होऊ शकतो. लक्षात ठेवा, शनी देतो पण पाहतही असतो. म्हणूनच या 7 चुका या दिवसात चुकूनही करू नका. नंबर 1 आहे, कुणाला कमी लेखू नका. अचानक मोठे निर्णय घेऊ नका. पैशांचा उथळ वापर टाळा. कुणाचं ऐकून नातं तोडू नका. राग साठवू नका. देवाची थट्टा करू नका. आणि माझ्याबरोबरच का हा प्रश्न पुन्हा पुन्हा देवाला विचारू नका. या पौर्णिमेनंतर तुमचं नशीब उघडायला लागेल, पण त्याला संयमाचं कुलूप लागलेलं आहे. जे शांत राहतील, कृतज्ञ राहतील आणि योग्य मार्ग निवडतील त्यांच्यासाठीच ही पौर्णिमा वरदान ठरेल. आणि जे दुर्लक्ष करतील त्यांना पुन्हा एकदा शनी शिकवेल. तर हा इशारा भीतीसाठी नाही तर संरक्षणासाठी आहे. लक्षात ठेवा, देव देतो पण पाहतही असतो. मित्रांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त भविष्य नव्हतं, तो देवाकडून दिलेला एक दैवी संकेत होता. जूनची ही मोठी सोमवती पौर्णिमा तुमच्या आयुष्यात हळूहळू पण ठामपणे बदल घडवणार आहे. नशीब फिरणार आहे, मन शांत होणार आहे, चुकीची माणसं दूर जाणार आहे आणि आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. पण लक्षात ठेवा, ही सगळी कृपा त्यांनाच मिळते जे विश्वास ठेवतात आणि संयम राखतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर समजा देवाने तुमचं नाव घेतलं आहे. तर आज कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव यापैकी एक नक्की लिहा आणि मनात एक इच्छा मांडा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.